हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. 12वी चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजेच 12वी एसपी च्या फर्स्ट व्हिडिओ मध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. बघा, आतापर्यंत अकाउंट्स माझ्या मार्फत तुम्हाला शिकवण्यात आलेला आहे. इकॉनॉमिक्स अख्खाच्या अख्खा पूर्ण सिलेबस माझ्या मार्फत शिकवण्यात आलेला आहे आणि या वर्षीपासून आपल्याला 12वीचं एसपी हा सब्जेक्ट स्टार्ट करायचा आहे. बघा, ज्याही मुलाला इन फ्युचर मध्ये CS कंपनी सेक्रेटरी नावाचा कोर्स करायचा असेल और ऍक्च्युअल मध्ये कॉमर्स मध्ये अकाउंटच्या नंतर जर एखादा एक विषय तुम्हाला मॅक्सिमम करंट सिच्युएशन मधल्या मार्केटचं नॉलेज देत असेल तर तो म्हणजे एसपी आहे. ज्याही विद्यार्थ्याला इन फ्युचर मध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे असेल और तो स्वतःला एक ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर म्हणून स्वतःला पाहत असेल तर त्याच्यासाठी हा सब्जेक्ट म्हणजे एक काइंड ऑफ जन्नत असल्यासारखं आहे. सर्वच्या सर्व गोष्टी त्याला ह्या सब्जेक्ट्स मध्ये मिळणार आहेत. आता तो फक्त एक व्हिडिओ बघून नाही किंवा एखादा एक धडा अभ्यासून नाही, तुम्हाला पूर्णच्या पूर्ण धडे अभ्यास करावा लागतील आणि याच्याशी रिलेटेड जितकी जास्त पुस्तकामध्ये तुमच्या माहिती दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी खूप काही माहिती तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. कारण एज्युकेशन किंवा नॉलेज अशी गोष्ट आहे की जितकंही तुम्हाला मिळत जाईल ते तेवढं कमीच आहे किंवा त्याच्यापासून मिळणारी जी उपयोगिता आहे ते वरच्यावर वाढत जाईल. ऑलराईट, या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या 12वीच्या पुस्तकामध्ये एसपी मध्ये किती चॅप्टर्स आहेत, कोणते चॅप्टर किती मार्काला आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय काय असणार आहे आणि ते सांगत असताना त्याच्याशी रिलेटेड तर माहिती सांगेन त्याचबरोबर आणखी खूप काही माहिती सांगेन जी माहिती तुम्हाला उपयोगी ठरेल. ऑलराईट, सर्वात पहिले प्रत्येक जण पुस्तकातलं काय करायचंय, मी एक पेज क्रमांक सांगतो, तो पेज नंबर ओपन करायचा आहे जो की इंडेक्सचा असेल, पेज नंबर 0. ओके, म्हणजे एक ज्या पेजवर आहे त्याच्या अगोदरचा पेज अनुक्रमणिकाचा पेज तुम्हाला ओपन करायचा आहे. ओके, आता अनुक्रमणिकाचा पेज जेव्हा तुम्ही ओपन केलात काइंड ऑफ अशा पद्धतीनं, आता काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन जे तुम्हाला व्यवस्थित फोकस करायचे आहेत. ओके, बघा, सर्वात पहिल्या दोन चॅप्टर व्यवस्थित फोकस करा. या चॅप्टरचं नाव आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख आणि संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्त्रोत. हे दोन्ही चॅप्टर्स तुम्हाला ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर 17 मार्काला एक्झाम मध्ये विचारल्या जातात. एकूण तुमचं जितकंही मार्काचं पेपर असतं त्यापैकी 17 मार्काला हे दोन चॅप्टर्स आहेत ज्याला आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्त्रोत असं म्हणू शकता. आता या दोन चॅप्टर्स मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की संस्था म्हणजे कंपनी, वित्त म्हणजे पैसा, म्हणजे जेवढेही कंपनीज आहेत, जेवढेही बिझनेसेस आहेत, त्यांना पैसे कुठून येतात, पैसे कुठून प्राप्त होतात, सोर्स स्त्रोत काय काय नाही ते तुम्हाला पहिल्या दोन धड्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जेवढेही गोष्टी आहेत ते तुम्हाला दोन धड्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते दुसरा, तिसरा आणि चौथा. या चॅप्टरला तुम्ही कॅटेगराइज करू शकता अंडर भांडवल उभारणी. भांडवल उभारणी या तीन शब्दामध्ये कॅटेगराइज करू शकता. सर, आता हे भांडवल उभारणी म्हणजेच काय, थोडक्यात सांगायचं असेल, 11वीला असताना तुम्ही अकाउंट्स मध्ये डेफिनेशन डिस्कस केला. कशाची डेफिनेशन डिस्कस केला? कॅपिटलची डेफिनेशन आपण काय बघितला, an amount invested into the business by proprietor or by owner is called as capital. म्हणजे व्यवसाय मालकानं स्वतःच्या व्यवसायामध्ये जो पैसा जी रक्कम इन्व्हेस्ट केली जाते त्या रकमेला भांडवल असे म्हणतात. ऑलराईट, आता जेवढेही बिझनेसेस इंडियामध्ये आहेत ते सर्व बिझनेसेस त्यांच्या व्यवसायामध्ये भांडवल कुठून टाकतात, कुठून पैसा करतात? सर्वात पहिला आहे त्यांच्या व्यवसायाचे शेअर्सची विक्री करून. दुसरा, त्यांच्या व्यवसायामध्ये डिबेंचर्स, जेही बिझनेसचे कर्ज रोखे आहेत, डिबेंचर सेल करून. किंवा चौथा, पाचवा पॉईंट इथे सांगण्यात आलेला आहे, पाचवा चॅप्टर, डिपॉझिट्स, ठेवीच्या स्वरूपात, म्हणजे लोकांकडून ऍज अ डिपॉझिट्स म्हणून पैसे घेणार आणि व्यवसायाचे कॅपिटल जे आहे ते रेज करणार. म्हणजेच काय की एक तर तुम्ही तुमच्या व्यवसायाचे शेअर्स विकून पैसे जमा करू शकता, भांडवलाची उभारणी करू शकता, कॅपिटल स्ट्रक्चर करू शकता, भांडवल उभारू शकता, कॅपिटल रेज करू शकता. दुसरा, कर्ज रोखे, बिझनेसचे डिबेंचर्स विकून. आणि तिसरा सांगण्यात आलेला आहे ठेवी,
ऍक्ट बाय एक्सेप्टिंग डिपॉझिट्स, लोकांकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे घेणे, की जसं बँक करत असते. बँक काय करत असते, लोकांकडून ठेवीच्या फॉर्म मध्ये पैसे घेत असते आणि मग तेच पैसे ऍज अ लोनच्या फॉर्म मध्ये देऊ शकते. तसंच बिझनेस जे आहेत ते ऍज अ डिपॉझिटच्या फॉर्म मध्ये सुद्धा पैसे घेऊ शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे 3 चॅप्टर्स, त्याला तुम्ही नाव देऊ शकता चिटणीसांचा पत्र व्यवहार. बघा, एक जो कंपनी सेक्रेटरी असतो, त्या कंपनीच्या सेक्रेटरीला, जस्ट 1 सेकंड, हा, एक कंपनीचा जो सेक्रेटरी असतो त्याला अनेक गोष्टी कराव्या लागत असतात, राईट. कंपनीच्या मालकासोबत कॉन्टॅक्ट करावं लागतंय, कंपनीमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करावं लागतंय, कंपनीमध्ये शेअर होल्डर्स आहेत, डिबेंचर होल्डर्स आहेत, या सर्वांसोबत त्याला मिळून मिसळून राहावं लागतं. आणि ते सर्व करत असताना अनेक वेळा पत्रव्यवहार करावा लागतो. आता करंट सिच्युएशन मध्ये पत्रव्यवहार आहे ते बाय ईमेलच्या सहाय्याने होत असतात, राईट. आता हा जेव्हा चॅप्टर मी शिकवेन, मी ज्या ज्या कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले आहेत, ऍज अ टीचर साइड बाय साइड मी शेअर्स मध्ये सुद्धा पैसे गुंतवत असतो, शेअर सुद्धा खरेदी विक्री करत असतो. आणि अनेक वेळा ज्या ज्या कंपनीमध्ये माझे पैसे गुंतवलेले आहेत ते शेअर्सवर जर त्यांनी मला लाभांश देत असतील, डिव्हिडंड देत असतील, लाभांश डिव्हिडंड म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं असेल, मी जर एक कंपनीमध्ये पैसे गुंतवलं, 1-1.5 वर्ष पैसे राहिले, मग वर्षाच्या शेवटी जे आहे कंपनी काय करते, डिव्हिडंड अनाऊन्स करते, प्रॉफिट पैकी काही हिस्सा शेअर होल्डर्सला देते. 100 रुपयावर 2 रुपये, 3 रुपये किंवा एका शेअरवर 5-6 रुपये डिव्हिडंड मिळत असतात, राईट. आणि हे डिव्हिडंडचे पैसे जेव्हा मला कंपनी पाठवते तर माझ्या अकाउंटला जमा होतात आणि जमा झालेल्या पैशाबद्दल कंपनी मला पत्र व्यवहार करत असते, राईट. करस्पॉन्डिंग आमच्या दोघांमध्ये, कंपनीमध्ये आणि माझ्यामध्ये करस्पॉन्डन्स होत असते आणि ते होत असताना इन फॉर्म ऑफ ईमेलच्या सहाय्याने होत असतं. आता ईमेल इथं पॉसिबल नाहीये किंवा आपले जे शिक्षण आहे पूर्णच्या पूर्ण मॅन्युअली बुक्सवर आहे, त्यामुळे ते पत्र कसे लिहिले जातात काही नाही ते सांगण्यात आलेले आहे. एकूण 6व्या, 7व्या आणि 8व्या या 3 चॅप्टर मध्ये टोटल तुम्हाला जे आहेत ते जवळपास 15 पत्र दिलेलं आहेत. एकूण किती पत्र आहेत, टोटल 15 पत्रे आहेत. ते सर्वच्या सर्व पत्र कशा पद्धतीने लिहायचे काही नाही मी ते तुम्हाला सांगेन. आता पत्र कशा पद्धतीने असतात, कंपनी जर तुमच्या खात्यामध्ये लाभांश दिली तर कंपनी तुम्हाला पत्र सेंड करते की बाबा तुमच्या अकाउंट मध्ये लाभांश देण्यात आलेला आहे, ते चेक करा. कंपनी कधी कधी तुम्ही कंपनीच्या शेअर्स पाहिजे म्हणून पैसे देता आणि कंपनी तुम्हाला शेअर्स मिळाले नाही म्हणून सुद्धा भाग न वाटपाबाबतचे सुद्धा प्रमाणपत्र देत असते. जर कंपनीने तुम्हाला शेअर्स दिलं तर भाग वाटपाबद्दलचे सुद्धा कंपनी पत्र करत असते. म्हणजे कोणतीही ऍक्टिव्हिटी झाली त्याच्याशी रिलेटेड काही ना काही पत्रव्यवहार करस्पॉन्डन्स होणार. तर ते कशा प्रकारचे पत्र असतात काही नाही हे तुम्हाला 6व्या, 7व्या, 8व्या मध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे 3 धडे जे आहेत ते ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर 13 मार्कासाठी हे 3 धडे आहेत. त्याच्यातून 5-5 मार्कासाठी 2 पत्र येतात आणि 3 मार्काचे छोटे मोठे प्रश्न किंवा ऑब्जेक्टिव्ह येत असतात. डन, ग्रेट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 9वा धडा, जो असेल भागपेढी पद्धती, जो की टोटल जर पाहायला गेलं तर 7 मार्कासाठी आहे. डिपॉझिटरी सिस्टम, राईट. डिपॉझिटरी सिस्टम नावाचा धडा आहे. म्हणजेच बघा तुमच्या पुस्तकीवर जर बघितलं पुस्तकीच्या कव्हरवर तर NSDL आहे किंवा CDSL आहे, अशा 2 संस्था आहेत, भागपेढी पद्धती आहेत. म्हणजेच काय की तुम्ही जे कंपनीमध्ये शेअर्स पे पैसे टाकता ते जे शेअर्स आहेत ते ऑनलाईन प्रतिभूती जे आहेत ते कुठं ना कुठं त्यांच्यावर देखरेख करत असतात. देखरेख करण्याचं काम CDSL, NSDL कडे असतं. तुमचे शेअर जे आहेत ते त्यांच्याकडे सिक्युअर असतात. आता मी शेअर्स वगैरे जेव्हा खरेदी विक्री करत असतो एंजल वन, झिरोडा किंवा ग्रो वरून करत असतो, राईट. तर आता हे जेव्हा शेअर्स मी खरेदी विक्री करतो तर मला डाऊट येते, अचानकपणे जर ग्रो जर बंद पडलं तर मग मी माझे शेअर्स वगैरे कुठं बघू. तर ग्रो जे आहे ते फक्त एक मध्यस्थी दुवा आहे. बाकी तुमचे जे शेअर्स आहेत ते NSDL किंवा CDSL कडे, म्हणजेच ह्या भाग पेढीमध्ये तुमचे शेअर जे आहेत ते तुमचे जे शेअर्स आहेत ते सिक्युअर असतात. डोंट वरी अबाउट इट. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे लाभांश आणि व्याज. हा नेक्स्ट चॅप्टर आहे जो सुद्धा तुम्हाला 9 मार्कासाठी एक्झामला येतो. तब्बल किती मार्कासाठी येतो, लाभांश आणि व्याज हा धडा 9 मार्कासाठी येतो. तर लाभांश आणि व्याज म्हणजे काय, साधा सिंपल आहे. लाभांश म्हणजे डिव्हिडंड, व्याज म्हणजे
जेही तुम्ही कंपनीमध्ये ठेवी वगैरे ठेवता त्या ठेवीवर कंपनी तुम्हाला व्याज देत असते. राईट, डिपॉझिट्स पैसे करत असता. साईड बाय साईड जेव्हाही तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करता आणि कंपनी जर प्रॉफिट मध्ये असेल ऑर इव्हन सम कंपनीज लॉस मध्ये असताना सुद्धा डिव्हिडंडची वाटणी करू शकतात. तर ते कशा पद्धतीने लाभांश डिव्हिडंड वाटला जातो, कशा पद्धतीने ठेवीवर व्याज दिले जाते, काय काय गोष्टी असतात, त्या सर्व गोष्टी 9व्या मध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. म्हणजे हे जे सर्वच्या सर्व 12 चॅप्टर्स आहेत अशा पद्धतीने त्यांनी सेटअप केलेले आहेत. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत, सुरुवातीला कंपनी पैसे कुठून उभारते, पैसे उभारणी झाल्यानंतर कशा पद्धतीने कंपनी भांडवल रेस करते, त्याचबरोबर दोन पत्र व्यवहारामध्ये मध्ये भागधारकांमध्ये, सभासदांमध्ये आणि कंपनीच्या मालकांमध्ये कशा पद्धतीने कम्युनिकेशन होतं, पत्र व्यवहार होतं, ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. मग अनेक जणांना प्रश्न पडतात की मी ज्या ऍप्लिकेशन वगैरे शेअर खरेदी केलेलो ते जर कंपनी बुडाली तर माझे शेअर जाणार का? नाही, तुमचे शेअर जे आहेत ते तुमचे शेअर्स त्या सीडीएस सेल कडे, भाग पेढीकडे सुरक्षित असतात. सपोज उदाहरणार्थ तुमचं एसबीआय बँक अकाउंट मध्ये खातं आहे, ओके, आणि तुम्ही ते खातं जे आहे ते ऑनलाईन पेमेंट सिस्टम फोन पे वरून करत असता आणि फोन पे जर बुडालं, बंद पडलं, तर तुमचे पैसे जाणार का? नाही, फोन पे जस्ट एक मध्यस्थ आहे, तुमचे पैसे एसबीआय च्या अकाउंट मध्ये आहेत. राईट, त्या पद्धतीने. त्याच्यानंतर आहे वित्तीय बाजार आणि भाग बाजार. आता वित्तीय बाजार म्हणजेच काय? मनी मार्केट. भाग बाजार म्हणजे कॅपिटल मार्केट. हे अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आहे तुम्हाला आणि एसपी मध्ये सुद्धा आहे. अर्थशास्त्रामध्ये वरवर आहे, एसपी मध्ये थोडस डीप आहे. आता मनी मार्केट म्हणजेच काय की जर एखाद्या व्यक्तीला पैसे पाहिजे असतील तर ते पैसे कुठून मिळतात? मनी मार्केटमध्ये. आता मनी मार्केटचं रूपांतर आहे ते संघटित असंघटित क्षेत्र आहे. संघटित क्षेत्रामध्ये कसं रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक, हे सर्व एफ आय एस, डी आय एस हे सर्व संघटित क्षेत्रामध्ये येतात. असंघटित क्षेत्रामध्ये काय येतात? चौकार आले, सर्वसामान्यपणे जे छोटे मोठे फायनान्स वाले आले, मनी लेंडर्स वगैरे आले, जे पैसे वगैरे देत असतात, हे सर्व त्याच्यामध्ये येत असतात. म्हणजे जर तुम्हाला पैसे कुठं पाहिजे, जर तुमच्या व्यवसायाला पैसे पाहिजे असतील तर ते पैसे कुठून मिळतात हे तुम्हाला वित्तीय बाजार या धड्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. भाग बाजार म्हणजे तुमच्या व्यवसाय संस्थेच्या भागांची विक्री करून तुम्ही किती भाग रेज करू शकता, काय नाही, हे सर्व भाग बाजार मध्ये सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने सर्व चॅप्टर्स तुम्हाला एसपी मध्ये अवेलेबल आहेत. आता शेवटचे जे दोन चॅप्टर्स आहेत वित्तीय बाजार 11 व 12, यांना वित्तीय बाजार मध्ये आपण कॅटेगराइज करूयात. हे दोन्ही चॅप्टर जे आहेत ते एकूण मिनिमम 10 मार्कासाठी तुम्हाला येतात. म्हणजे थोडक्यात जर सांगायला गेलं तर हे 10 ते 14 मार्कासाठी शेवटचे दोन चॅप्टर्स आहेत. 10वा चॅप्टर आहे जो म्हणजे लाभांश आणि व्याज, तो 9 ते 13 मार्कासाठी विचारण्यात येतो. भाग पेढी पद्धती 7 ते 11 मार्कासाठी आहे. कर्ज रोख्याशी पत्र व्यवहार 13 ते 18 मार्कासाठी येऊ शकतात. मिनिमम 13 मार्क तर फिक्स आहेत. जर नशीब चांगलं असेल तर जास्तीत जास्त 18 पर्यंत सुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतं. आणि पहिले जे तिसरा, चौथा आणि पाचवा हे जे 3 चॅप्टर आहेत हे सर्वाधिक 24 मार्कासाठी आहेत किंवा मिनिमम 24, जास्तीत जास्त 35. म्हणजे पहिले 5 जरी तुम्ही चॅप्टर्स केले तर बऱ्यापैकी 70 ते 80च्या वर तुमचा स्कोर जाऊ शकतो. बट आपलं स्कोर, आपलं एम एवढं कमी असता कामा नये. आपलं एम म्हणजे जास्त असलं पाहिजे, मोठं एम असलं पाहिजे. आणि हे 17 ते 25, पहिले दोन चॅप्टर 17 ते 25 साठी येऊ शकतात. ऑलराईट, डन. हे झालं एकूण प्रकरण वाईज गुणांची विभागणी. ओके, जस्ट वन सेकंड. चला, हे झालं प्रकरण वाईज चॅप्टरची विभागणी. या हे थोडस आज ओके, हा, चलो, हे झालं प्रकरण वाईज मार्क्सची विभागणी. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जाऊयात ते म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, पहिला प्रश्न जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह साठी आहे. 80 पैकी 20 मार्काचे तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे ऑब्जेक्टिव्ह येत असतात. याच्याबद्दल जास्त काही नाहीये, जसं पुढे समजून जाईल. आणि काय अशा पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह येतात, यापैकी कोणतेही 4 येतात. राईट, ऑब्जेक्टिव्हच्या प्रश्नामध्ये सुद्धा फरक आहे. जसं की बघा कोणते कोणते आहेत. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, जोड्या जुळवा, योग्य शब्दसमूह संज्ञा लिहा, चुकी बरोबर लिहा, गटातनं बसणारा शब्द, एवढ्यापैकी कोणतेही 4 येतात 5-5 मार्कासाठी. ते तुम्हाला 4 सोडवायचे आहेत. साधं सिंपल सजेशन आहे, पुस्तकीच्या मागचे जेवढे आहेत ते परफेक्ट करून टाकायचं. प्रत्येक चॅप्टर व्यवस्थित अभ्यास करा. हे 20च्या 20 मार्क तुमचे पक्के. ओके, त्याच्यानंतर प्रश्न दुसरा व्यवस्थित चेक करा.
पुढील संज्ञा व संकल्पना स्पष्ट करा. संज्ञा संकल्पना छोटे छोटे टिपा लिहासारखे असतात, ते तुम्हाला स्पष्ट करायचे असतात. जसे की भागपेढी म्हणजेच काय, डिपॉझिटरी पार्टिसिपेंट्स म्हणजे काय, डिमटेरियलायझेशन म्हणजे काय, रिमटेरियलायझेशन म्हणजे काय, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये असतात. छोटे छोटे व्याख्या तुम्हाला लिहायचे असतात. आता किती विचारण्यात येतात तर बघा, टोटल तुम्हाला 6 प्रश्नामध्ये विचारण्यात येतात. 6 पैकी कोणतेही तुम्हाला 4 सोडवायचे असतात. 6 पैकी 4 सोडवायचे असतात आणि एक जर सोडवला तर 2 मार्क, असे टोटल 8 मार्क तुम्हाला त्याच्यातून घ्यायचे असतात. 12 पैकी कंपल्सरी 8 मार्क तुम्हाला घ्यावं लागतं. म्हणजे एकूण 12 मार्क चे प्रश्न विचारण्यात येतात. त्यापैकी 4 सोल्व्ह करून तुम्हाला 8 मार्क मिळवायचे असतात. कशामध्ये? पुढील संज्ञा व संकल्पना स्पष्ट करा मध्ये. प्रश्न तिसरा हा तुम्हाला विचारण्यात येतो, पुढील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. ज्याच्यामध्ये एकूण 3 प्रश्न विचारण्यात येतात. 3 पैकी कोणतेही तुम्हाला 2 सॉल्व्ह करायचे असतात. एका प्रश्नासाठी 3 गुण, असे 6 गुण तुम्हाला याच्यामध्ये मिळवायचे असतात. राईट. हे तर जस्ट आपण आता सुरुवात करायला होतो. आज चॅप्टरचा पहिला व्हिडिओ आहे. आणखी 100 पेक्षा जास्त व्हिडिओ आपल्या बिग बुल बॅच मध्ये येणार आहेत. युट्यूबवर तेवढे नसतील, युट्यूबवर एक 5-10 व्हिडिओ असतील. बाकी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, प्रत्येक चॅप्टर मधल्या प्रत्येक ओळीविषयी एक्सप्लेनेशन, त्याच्यावर डिस्कशन आपल्याला बिग बुल बॅच मध्ये करायचं. ओके. याच्यामध्ये फक्त आपण बेसिक हे करायला. आणखी तुम्हाला एक्झामच्या पुढे जे आहे आपल्या मार्फत 5 प्रश्नपत्रिका देण्यात येतील प्रत्येक चॅप्टरचे, त्या प्रत्येक विषयाचे, अर्थाचे 5, ओसीचे 5, एसपीचे 5, त्याच्यानंतर अकाउंटचे 5, त्या 5 प्रश्नपत्रिका जर सॉल्व्ह केलं, गॅरंटीड प्रत्येक विषयामध्ये तुम्ही 90 पेक्षा जास्त मार्क घेऊ शकता. हे आम्ही 2023 आणि 24 बोर्डामध्ये सिद्ध सुद्धा केलेलं आहे. ह्या 5 प्रश्नपत्रिका कोणाला मिळतील? जेवढेही बिग बुल बॅच जॉईन करतील 2025, 26, 27 बोर्डासाठी त्यांना मिळेल. ओके, डन. त्याच्यानंतर फरक स्पष्ट करा येतील. फरक स्पष्ट करा सुद्धा तुम्हाला एकूण 4 विचारण्यात येतील. 4 पैकी तुम्हाला कोणतेही 3 सॉल्व्ह करायचे आहेत. कोणतेही 3 सॉल्व्ह करायचे आहेत आणि एक सॉल्व्ह केला तर 4 मार्क, असे 4 त्रिकम 12 मार्क तुम्हाला मिळतात. तुम्हाला काय करायचं? फक्त गुणाकार करायचे. 3 सोडवायचे 2 मार्कासाठी, 3 दोन्ही 6. 2 सोडवायचे आहेत, 2 मार्कासाठी एक असतं. 4 सोडवायचे आहेत, बेचोक 8. किंवा आता इथं बघा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा आहे. एकूण तुम्हाला 3 विचारण्यात येतात प्रश्न. एक 4 मार्कासाठी असतो. 2 प्रश्न सोडवायचे असतात 3 पैकी. 4 दोन्ही 8 मार्कासाठी हा प्रश्न असतो. म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सुद्धा आहे, तेवढं काही अवघड नाहीये. बट एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की टोटल 8 प्रश्न परीक्षेमध्ये असतात आणि सर्वात महत्वाचे प्रश्न इथून स्टार्ट होतात. जसं की पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. तुम्हाला एक विधान दिलेलं असते, त्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का असहमत आहात ते लिहायचं असतं. नसेल सहमत असहमत अर्थशास्त्रामध्ये असतं, इथं सकारण दिलेलं आहे. तर विधान लिहायचं आणि मग सकारण खाली लिहायचं, ज्याच्यामुळे तुम्हाला त्या विधान काय आहे काय वाटते ते तुम्हाला तिथं सांगायचं. ओके, ते सुद्धा 4 विचारण्यात येतात. 4 पैकी नीट लक्ष द्या, 4 पैकी 2 सॉल्व्ह करायचे असतात. एकाला 4 मार्क, असे टोटल 8 मार्कासाठी प्रश्न. आणि सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न तो म्हणजे पत्रलेखन संबंधी. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? पत्रलेखनशी रिलेटेड जे आहेत ते तुम्हाला 6वं, 7वं, 8वं असे 3 चॅप्टर्स आहेत. राईट. या 3 चॅप्टर्स मध्ये 1500 जवळपास 15च्या जवळपास पत्र आहेत. 15 पैकी कोणतेही तुम्हाला 2 पत्र तिथे विचारण्यात येतात. आलेले दोन्हीच्या दोन्ही पत्र तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. हा जो प्रश्न असतो, प्रश्न 7वा मध्ये, तिथं एकूण 3 पत्र येतात. त्या 3 पैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे असतात. एका पत्राला 5 मार्क असतो, असे 5 दोन्ही 10 मार्क. आणि शेवटचा प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न असतो, जवळपास 4 ते 5 पेजेस लिहायचे असतात. पेपर कसं सॉल्व्ह करायचं याचे व्हिडिओ सुद्धा युट्यूबवर टाकलेला आहे. पेपर प्रेझेंटेशन ऑफ एसपी बाय DA2 अकॅडमी टाका, व्हिडिओ येऊन जाईल. आणि हा प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारण्यात येतात. 2 पैकी 1 सोडवायचा असतो आणि 1 सोडवल्यानंतर तुम्हाला 8 मार्क त्यामध्ये मिळतात. राईट. हे झालं एसपीचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. आय होप या व्हिडिओमध्ये सांगितलेलं काही बेसिक गोष्टी तुम्हाला कळालेल्या असतील. याच्या नंतरचा जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये आपण जो आहे तुमचा एसपीचा पहिला धडा, संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, या चॅप्टरच्या इंट्रोडक्शन पार्ट पासून सर्व गोष्टी डिस्कशन करायला स्टार्ट करणार आहोत. आय होप इथपर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल
DH2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. आणि हा एक सांगायचं राहिलं की आपली बिग बुल बॅच जी आहे ती ऑलरेडी लॉन्च झालेली आहे 2025 आणि 26च्या स्टुडंटसाठी, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 2500 मध्ये तुम्हाला जे आहे या 5 विषयांची तुमची प्रिपरेशन होईल. राईट, 2500 मध्ये या 5 विषयांची प्रिपरेशन होईल. कोणते कोणते असतील? अर्थशास्त्र, OCM, अकाउंट्स, इंग्लिश आणि चिटणीसाची कार्यपद्धती. आणि जेवढे स्टुडंट बिग बुल बॅच जॉईन करतील त्यांना या बॅच सोबत आपली एक टर्निंग पॉइंट नावाची पुस्तक सुद्धा मिळेल. ज्या अनेक दरवर्षी आम्ही पुस्तक चेंज करत असतो, पुस्तकीचं कव्हर वगैरे चेंज करत असतो, कंटेंट चेंज होत असतं. ज्याही वर्षी जे अवेलेबल आहे ते तुम्हाला मिळेल. जसं की यावर्षी टर्निंग पॉइंट आहे. इन फ्युचर मध्ये आणखी दुसरं कोणते जर पुस्तक असेल, आतापर्यंत चॅम्पियन नावाचे पुस्तक लॉन्च झालेली आहे, लक्ष नावाचे पुस्तक लॉन्च झालेली आहे, रेव्होल्युशन नावाचे पुस्तक लॉन्च झालेले आहे, अनेक बुक्स आपल्या क्लास मार्फत लॉन्च झालेले आहेत अकाउंटशी रिलेटेड. राईट, जसे टर्निंग पॉइंटचे पुस्तक आहे ही सुद्धा तुम्हाला मिळून जाईल जेवढे स्टुडंट्स बिग बुल बॅच जॉईन करतील त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. आय होप हा व्हिडिओ समजला असेल, सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी माझा नंबर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल 9175956699. या नंबरला कॉल करा, सर्व गोष्टी क्लिअर होतील. चढवा बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड, बेस्ट ऑफ लक.